गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आपण आहे ना एक असा पदार्थ बनवायला शिकणार आहोत की कधी भूक लागली की पटकन उचलून खाता येईल असा। हॅलो फ्रेंड्स, तर बघा हा ना 900 ग्रॅम गूळ होता। तर ह्यातला मी 2 वाटी गूळ काढून घेतला। तर जेवढा गूळ घेतलेला आहे ना तेवढेच मी कुरमुरे सुद्धा अंदाजे तेवढेच घेतलेले होते। आणि हे कुरमुरे ह्या वाटीप्रमाणे 6 वाट्या कुरमुरे घेतलेले आहेत। आणि हे 2 वाट्या, 6 वाट्याला 2 वाटी मी गूळ घेतलेला आहे। म्हणजे हे 200 ग्रॅम कुरमुरे आहेत। तर हे 200 ग्रॅम कुरमुरेमध्ये हा 1 वाटी कुरमुरे मी बाजूला काढून ठेवलेले होते, कारण की हे मला द्यायचे होते मुलासाठी खायला, त्याला आवडतात ही कुरमुरे म्हणून मी काढून ठेवले। तर आता हे जे मी बनवणार आहे कुरमुऱ्याचे लाडू। कुरमुऱ्याचे लाडू खाल्ल्यामुळे ना तुमची छोटी मोठी भूक सुद्धा भागेल। आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल ना तर तुमचा शुगर सुद्धा वाढणार नाही। लहान मुलांसाठी तर खूपच मस्त आहेत हे लाडू। त्यांना लहान मुलांचं वाढतं वय असल्यामुळे त्यांना सतत भूक लागतच असते। त्यामुळे तुम्ही हे लाडू जर बनवून ठेवले तर त्यांना तुम्ही भूक लागेल तेव्हा काढून देऊ शकता। आणि हे लाडू मुलांना खूप आवडतात सुद्धा, कारण की हे गोड असतात म्हणून। आणि लहान मुलांना जास्त करून गोडच पदार्थ खूप आवडतात। गूळ आपल्याला जास्त शिजवून द्यायचा नाही। एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गूळ टाकून बघायचा आहे शिजलेला। जेव्हा टणकन आवाज येईल तेव्हा समजून जायचं की आपला गूळ व्यवस्थित शिजलेला आहे। आणि त्यामध्ये थोडीशी इलायची पावडरसुद्धा मी घातलेली आहे। तर तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। आणि थोडासा आपल्याला ह्यामध्ये सोडा टाकायचा आहे। माझा जो सोडा टाकलेला व्हिडिओ होता ना तो स्किप झाला आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकली नाही। आणि मग त्यानंतर आपल्याला जे कुरमुरे होते ते आपण आधी भाजून घ्यायचे आहे। तर मी हे भाजले नाही, कारण की मी डायरेक्ट आणल्याच मी केलेले आहे, ते ठेवले नाही थोडा वेळसुद्धा। त्यामुळे ते कुरमुरे माझे एकदम मस्त कुरकुरीत होते, त्यामुळे मी भाजले नाही। जर तुमच्याकडे जास्त दिवसाचे कुरमुरे असतील तर ते तुम्ही अगोदर एका कढईमध्ये भाजून घ्या। आता ह्या लाडूला जास्त टेन्शन नाही, मस्त पटापट वळतात। फक्त थोडे हाताला चटके लागतात, पण जरासं थंड पाणी हाताला लावलं की ते पण होत नाही। तर मस्त वाटतं असं पटापट। जर एखादी वस्तू बनत असेल ना तर आपल्याला करायला सुद्धा खूप मजा येते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। पहिल्यांदा माझे हे लाडू सक्सेस झाले, म्हणाले की नाही किती छान बघा।